UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते पुढचं सरकार। विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच TV9 वर महासंग्राम। सकाळी 11:30 वाजता TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांची मुलाखत। TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी। मुख्यमंत्री शिंदेंपासून मंत्री भुजबळ TV9च्या मंचावर। महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील सहभागी होणार। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा। दादाचा वादा आणि जाहिरातीवर शिंदेंच्या मंत्र्यांचा आक्षेप। मंत्री शंभूराज देसाई, केसरकर, दादा भुसे, अजितदादांच्या मंत्र्यांवर आक्रमक। शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांची मध्यस्थी। यापुढे एकटा कुणीही श्रेय घेणार नाही। मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांची सर्व मंत्र्यांना ग्वाही, सूत्रांची माहिती। विधानसभेत 60 पेक्षा जास्त जागा लढण्याचा मानस। जागा वाटपात आम्हाला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील। अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत। गडचिरोलीच्या आलापल्लीत आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा। शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजितदादा संवाद साधणार। अजित पवारांच्या बारामतीत फडणवीसांचे बॅनर। देवाभाऊंनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिल्याचा बॅनरवर उल्लेख। बॅनरवर अजितदादांचा फोटो मात्र गायब। महायुती टिकवायची, सर्वांना सोबत घ्यायचं, कुणी चुकलं तर त्याला सोबत घ्यायचं। रवींद्र चव्हाणांविरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर रामदास कदम नरमले। गुलाबी जॅकेट नंतर आता अजित पवारांवर नवं गाणं लवकरच रिलीज होणार। दादाचा वादा या अजित पवारांवरील गाण्याचा टीजर रिलीज। अजितदादांच्या राष्ट्रवादीत 2 रुपालींमध्ये जुंपली। विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत। एकाच महिलेला किती पदं देणार? रुपाली पाटील संतापल्या, तर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, चाकणकरांची प्रतिक्रिया। मुंबईच्या वरळीमधील कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये आग। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल। लालबागच्या राजा आणि मुंबईच्या राजाची पहिली झलक TV9 मराठीवर। रिलायन्स फाउंडेशनकडून राजाला 20 किलो सोन्याचा नक्षीदार मुकुट अर्पण। गणेशोत्सवानिमित्त 60 ते 70 रुपये किलोने मिळणाऱ्या झेंडूंसाठी आता 320 रुपये मोजावे लागणार। मोगरा 600, पिवळा गोंडा 200, तर शेवंती फुलाची 320 रुपये किलोने विक्री। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा। 7 ते 16 सप्टेंबरमध्ये रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यात 33% लक्षणीय कपात। 7 सप्टेंबर 2024 पासून मेट्रो तिकिटाचा किमान दर 10 रुपये तर कमाल दर 30 रुपये। नाफेडच्या विक्रीमुळे कांदा दरात घसरण। NCCFने खरेदी केलेल्या कांद्याची 35 रुपये किलोने विक्री। नाशिकमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 250 ते 400 रुपयांनी पडले। पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते विरार 5व्या 6व्या मार्गी गेला हिरवा कंदील। मार्गिकांच्या आड येणारी 2612 कांदळवनं तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी। 6 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर गणेशोत्सव काळात पोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार। रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। उद्या रात्री 12 पासून 8 सप्टेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक असणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।